आज विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला। या निकालामध्ये महायुतीने 17 पैकी सगळ्याच जागांवर विजय मिळवलाय। फक्त एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झालाय आणि तीच एक जागा म्हणजे नाशिकची जागा। याच नाशिक मतदारसंघाच्या निकालावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठं वादंग निर्माण झालंय। मुळातच नाशिकच्या जागेवरून अगदी जागा वाटपापासून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंत फक्त वाद आणि वादच होत होते। पण निकालानंतर सुद्धा नाशिकच्या जागेवर चर्चा होत राहील असं कुणाला वाटलेलं नव्हतं, पण जे वाटत नाही तेच राजकारणात होतं। निकाल लागला आणि नाशिकमध्ये विजयी झालेल्या गोकुळ गीतेंचं नाव चर्चेत आलं। गोकुळ गीते अपक्ष असूनही विजयी कसे झाले, त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज का दाखल केला होता आणि गीतेंच्या विजयानंतर भाजपवर काय आरोप केले जात आहेत, थोडक्यात गोकुळ गीतेंची A to Z स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे। नमस्कार। सर्वात आधी गोकुळ गीते कोण आहेत आणि त्यांच्या राजकारणाचा इतिहास काय आहे ते पाहू। गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे बंधू आहेत। गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीमध्ये गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिलाय। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवलेली होती। या संपूर्ण निवडणुकीचं नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळलेलं। गोकुळ गीते पिंपळगाव बाजार समितीवर सलग 2 वेळा संचालक म्हणून सुद्धा निवडून आलेले आहेत। स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते आणि ते भाजपचे कट्टर समर्थक सुद्धा मानले जातात। आता बघू विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीतेंची एंट्री कशी आणि का झाली। बघा, गोकुळ गीतेंचा नाशिक मतदारसंघातून 357 मतं मिळवत अपक्ष म्हणून विजय झालाय। आता गीते शिंदे गटाच्या नरेंद्र दराडेंविरोधात उभे होते। नरेंद्र दराडे हे स्वतः आमदार राहिलेले आहेत, पण तरी सुद्धा गीतेंनी त्यांचा पराभव केला आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं। आता गीतेंच्या विजयानंतर शिंदे गट आणि भाजपमध्ये का वाद होतोय तर बघा, गोकुळ गीते तसे भाजपचेच नेते आणि कट्टर समर्थक भाजपचे। जागा वाटपाच्या वेळी नाशिकच्या जागेवरून शिंदे आणि भाजपमध्ये वाद झाला होता। नाशिकची जागा शिंदेंनाच पाहिजे होती, पण भाजपमधील काही नेत्यांना ही जागा लढवायची होती। याच इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये गोकुळ गीते सुद्धा होते। बरं, फक्त गोकुळ गीते एकटे नव्हते, तर त्यांच्यासोबत गणेश गीते म्हणजे त्यांचाच मोठा भाऊ देखील इच्छुक होते। पण नाशिकची जागा शिंदे गटाला द्यायचं हे फायनल झाल्यानंतर या दोन्ही गीते बंधूंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। आता गीते बंधूंनी अपक्ष फॉर्म दाखल केला असला तरी भाजपमधील वरिष्ठांना खात्री होती की अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत गीते बंधू हे माघार घेतील, पण तसंच झालं नाही। गिरीश महाजनांनी शेवटच्या दिवशी दोन्ही गीते बंधूंची समजूत काढली। यामध्ये महाजनांना काहीसं यश मिळालं, कारण महाजनांच्या समजावण्यामुळे गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीतेंनी माघार घेतली, पण गोकुळ गीतेंनी माघार घेतली नाही। तसं पाहिलं तर गोकुळ गीतेंनी सुद्धा माघार घेतली असती, पण गोकुळ गीतेंना विरोधी उमेदवार नरेंद्र दराडेंच्या लेकाचं म्हणजे कुणाल दराडेंचं एक वाक्य चांगलंच मनाला खटलेलं होतं। बघा, कुणाल दराडेंनी गोकुळ यांना कॉल करून आई वडिलांवरून काहीतरी अपशब्द बोलले होते। याचाच राग गोकुळ यांनी मनात धरला आणि जो माझा बाप काढतो त्याच्या विरोधात मी का उभं राहायचं नाही असं म्हणत गोकुळ गीतेंनी नाशिकमध्ये अपक्ष उभं राहण्यावर ठाम भूमिका घेतली। शेवटच्या दिवशी स्वतः गणेश गीतेंनी सुद्धा गोकुळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग काही झाला नाही। आता गीतेंच्या या भूमिकेत भाजपचा काय दोष आहे असं अनेकांचं म्हणणं असणार आहे, पण गोकुळ गीते अपक्ष म्हणून उभे राहिल्यापासून भाजपनं त्यांना पडद्यामागून मदत केली आहे हीच चर्चा सध्या नाशिकमध्ये। पण आश्चर्य या गोष्टीचं आहे की जी चर्चा नाशिकमध्ये सगळीकडे होती ती चर्चा शिंदेंच्या कानावर गेली नसावी का? की शिंदे गटानं गीतेंना अपक्ष समजून अगदी गृहीतच धरलेलं होतं आणि आता पराभवानंतर नरेंद्र दराडे आरोप करतायत भाजपवर। निकालानंतर नरेंद्र दराडे म्हणाले की भाजपनं केसानं गळा कापलाय, आमचा भाजपनं विश्वासघात केलाय। शिंदे गटाचे हे आरोप मान्य आहेतच, पण गीते आधीपासूनच भाजपचे समर्थक आहेत हे दराडेंना माहिती नव्हतं का? जर गीते भाजपचे समर्थक आहेत तर ते अपक्ष उभे राहिले तरी भाजप त्यांना मदत करणार हे फिक्स होतं। त्यात नाशिकवर आधीपासूनच भाजपचा डोळा आहे। नाशिक ताब्यात घेण्यासाठी भाजपला अपक्षाच्या रूपातून गीते मिळाले आणि गीतेंनी करून दाखवलं। गीतेंनी एका विधान परिषदेच्या आमदाराला पाडत अपक्ष म्हणून विजय मिळवला।
नाशिकच्या या निकालातून शिंदे गटानं आता तरी धडा शिकला असेल अशी अपेक्षा आहे. बाकी तुम्हाला गोकुळ गीतेंच्या या विजयावर काय बोलायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की बोला. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा. ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.